नमस्कार मंडळी, ही आहे गावाकडची सकाळ. चुलीवरचं पाणी, कोंबड्यांचा आवाज आणि शेळ्यांची पिल्लं. तरी इकडं आजी अण्णांची कामं सुरू झालेली आहेत. मामा पण म्हशीची धार काढत आहेत. आणि बघा ना, किती स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ निसर्गरम्य वातावरण आहे. थंडी तर खूप आहे. आता शहरातून लोक गावाकडे गेली की त्यांना थंडी वाजते, पण गावातल्या लोकांना थंडी असू द्या किंवा उन्हाळा असू द्या, त्यांचं जे डेलीचं रुटीन आहे ते कंटिन्यू करतच असतात. तर इकडे आजीने झाडून वगैरे घेतलेलं आहे आणि आजीने चूल पेटवून पाणी पण ठेवलं आहे. आता मी पाण्याला जाळ घालून पाणी गरम करून आंघोळीला घेणार आहे. आता किती छान ना की आपण गिझरचं पाणी गरम करतो, पण त्यात जे चुलीला जाळ घालून किंवा फुकणीने फुकून जो आपण पाणी गरम करतो तो आनंद त्या गिझरच्या पाण्यात नसतो. आणि ह्या गोष्टी सर्व मनू पण एन्जॉय करतो. त्याला पण ह्या गोष्टी खूप आवडलेत की चुलीला बसून शेकोटी घेणे, आजीबरोबर ते शेळ्यांची पिल्लांबरोबर खेळणे, कोंबड्यांची पिल्लांबरोबर खेळणे, त्याला खूप आवडले हे. आता आम्ही नेक्स्ट सुट्टीत पण इकडेच येणार आहे असं आम्ही तर ठरवूनच टाकलेलं आहे. आता झालं तर आंघोळ वगैरे करायची. मनूला आंघोळ घालून घेतली. आता मामाच्या इकडं रिकामं वातावरण आहे, त्याच्यामुळे त्याला पण आज बाहेर आंघोळ घातली. तर आता ह्याचे पाय बांधतोय म्हणजे तुम्हाला कळालंच असेल की आता काय आहे. तर हे आहे की पंतू आता आजीचा खूप दिवसातून गावाकडे आला आहे, म्हणून पंतूसाठी शहरात देशी मटण खायला मिळत नाही, म्हणून आजीने हा कोंबडा पकडून दिला आणि मामांनी तो गावातून कापून वगैरे आणलं आहे. आणि आता त्याचं चुलीवरती झणझणीत असं मटण बनवायचं आहे. आता तर हे बघाय त्याला फोडणी वगैरे दिलेली आहे मटणाला. मस्त असा चुलीवरचा बेत करायचा आहे. आता म्हणू तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की तो या गोष्टी सर्व एन्जॉय करतो आहे आणि त्याचा अनुभव घेतो आहे. कारण हे आयुष्य कुठंतरी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लुप्त पावत चाललेल्या आहेत आणि आपण आपल्या मुलांना ह्या गोष्टी खरं अनुभवायला द्यायला पाहिजेत. तो खूप एन्जॉय करतो आहे. आजीच्या कोंबड्यांना दगड मारतो आहे. आता ही आजी आमची खरंच सकाळपासून उठल्यापासून तिची कामं सुरू आहेत आणि ती खरंच कंटाळली. तिला तर जरा कमरेचा पण त्रास होतो, त्याच्यामुळे ती इकडं बाजेवरती जरा वेळ झोपली आणि इकडे कपडे वगैरे वाळायला घातलेले आहेत. मानसला वाटते की त्याला कोंबडी चावेल म्हणून तो अण्णांच्या पाठीमागे लपून बसतोय. नंतर आजीने थोडा आराम करून इकडे ताक पण करून घेतलं. बघा हे आता मटण शिजत घातलेलं, मटण पण शिजत आले आणि मी इकडे बिर्याणी पण करून घेतली आणि बिर्याणीला मी स्मोक देते. तर हा स्मोक जो आपला विस्तव आहे तो विस्तव आणि तुपाचा आहे. तर विस्तवावरती तूप टाकून त्याला स्मोक दिला आणि बघा तुम्ही एवढा छान स्मोक बसला आहे ना त्याला, खूप खूप भारी, एकदम झणझणीत गावरान बेत झाला आहे आमचा. इकडं सुक्कं मटण पण करून घेतलेलं आहे. आता या गोष्टी खरंच आपल्याकडे शहरात मिळत नाहीत. गावरान कोंबडीचं मटण असेल, अंडी असतील, तर या गोष्टींसाठी गावाकडेच यायला पाहिजे. आता आजीच्या भाकरी सुरू आहेत. आजी मला भाकरी थापून देणार आहेत आणि मी चुलीवरती भाजून घेणार आहे. तर आता सगळेच जेवणासाठी वाट बघतायत की कधी जेवण होते. आणि सगळ्यांनाच नाश्ता केलं सकाळी, तरीही भुका लागलेल्या आहेत कारण आज आहे चुलीवरचं झणझणीत मटण. आता आजीला कामं खूप पटपट आवरायला पाहिजेत, नाही तर आजी खूप चिडचिड करते. कारण सगळ्या गोष्टी वेळेवरती आणि टायमिंगमध्येच झाल्या पाहिजेत. तर आता आजीला तिथून भाकरी टाकता येत नाही, म्हणून आजी इकडे सरकून बसते. बघा हे असे कोणाकोणाच्या आजी किंवा कोणाकोणाचे पंतो आहेत ज्यांची आजी त्यांना गावाकडे गेल्यावर असं जेवण बनवून देते. तर आमच्या आजीचं 75च्या पुढं वय आहे, पण बघा की तिच्या नातसूना किंवा तिच्या पंतो आला आहे म्हणून तिला किती आनंद झाला आहे आणि त्याच्यासाठी ती सगळी कामं स्वतः करते.
आता आजी छान अशा काटवटीमध्ये भाकरी करणार आहे आणि आम्हाला सर्वांना खाऊ घालणार आहे. आता आजीबरोबर थोड्या गप्पा मारत, थोडंसं इकडचं तिकडचं काहीतरी सांगत किंवा आजीच्या इथल्या काही गोष्टी असतील त्या ऐकत आम्ही भाकरी करतोय. जर माझे हे ब्लॉग आवडत असतील गावाकडचे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट पण करा. आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी मी आणखी असेच ब्लॉग गावाकडचे बनवून माझ्या चॅनलला अपलोड करेन. जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर मला नक्की कमेंट करा. आता आम्ही जेवण वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि चुलीवरून थेट ताटात असं काहीतरी आहे आज. तर गावाकडचं जेवण फक्त पोट भरत नाही तर ते मनही भरतं. असंच आज आम्ही सगळ्यांनी बसून, अण्णा, आजी, ह्या माझ्या मावशी, सासूबाई आणि ह्या ननंदबाई आणि हा मनू आणि मी, आम्ही सगळ्यांनी बसून एवढं छान जेवण केलं ना. सगळ्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा आहेत. अण्णांचं काहीतरी म्हणणं आहे, मानसला येत जा म्हणतात सुट्टीला, मटण खा. त्यांचे काहीतरी अनुभवाचे 4 गोष्टी त्याला सांगत आहेत. आणि मटण खूप छान झालेलं आहे. थोडंसं मीठ कमी पडलं आहे पण तेवढं चालणारच. आता आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतो. खूप छान गावाकडचं मटण झालेलं आहे. नेक्स्ट टाईम तुम्ही सगळे खायला या. चलो बाय.